मला तुमच्याशी काही बोलायचंय. तुला जे काही विचारायचं आहे त्याचं उत्तर तुला अकाउंट सेक्शन कडून मिळालंच असेल. उत्तर तर मिळालंय, पण मी तुम्हाला विचारायला आलोय की तुम्ही कोणत्या अधिकारानं मला पैसे द्यायला नकार दिलाय? या कंपनीच्या डायरेक्टरच्या अधिकाराने मला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. या कंपनीचा पैसा केव्हा, कोणाला आणि किती द्यायचा आहे हे मी ठरवणार, आणि याच अधिकाराने मी तुला पैसे द्यायला नकार दिलाय. तुम्ही या कंपनीचे फक्त डायरेक्टर आहात आणि मी या कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे. मी आलं लक्षात? तू या कंपनीच्या मालकाचा मुलगा आहेस, मालक नाही. तुझे हे वारेमाप खर्च, मोठमोठे बिल्स, या सगळ्यांना तुला काही दिवस आवर घालावा लागेल. जर हेच सुरू ठेवलं तर कंपनीला टाळं लागेल. म्हणजे हे की मला आता पैशा करता भीक मागावी लागेल, माझ्या मित्रांकडून पैसे मागावे लागतील. जर तू तुझ्या खर्चांना आवर नाही घातलास तर शक्य आहे तशी वेळ पण येईल. तुला तुझ्या मित्रांकडे उसने पैसे मागावे लागतील. जिजाजी, आता मला 20 लाख देऊन टाका, त्यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास नाही देणार. आय एम सॉरी देवेन, मी तुला आता 20 लाख काय 20,000ही देऊ शकत नाही. कंपनीच्या अकाउंटला वर्कर्सना सॅलरी द्यायला पैसे नाहीत, मी तुला कुठून देऊ? हा, जर तुला इतकीच गरज असेल तर मी तुला स्वतः जवळचे 2-3 हजार देऊ शकतो. मला तुमची भीक नकोय, येतो मी. बिट्टू, मी तुझं सगळं हस्तकलेचं सामान तुझ्या बॅग मध्ये ठेवलंय. गम आणि स्टिक पण आहे, त्यानेच फुलं चिटकवायची, कळलं? आणि हो, यात कात्री पण ठेवली आहे. कात्रीशी अजिबात मस्ती करायची नाही. मम्मा, तू इतकं टेन्शन का घेतेस? कात्रीशी कोणी मस्ती करतं का? त्याने तर पेपर कापतात. गुड बॉय. हॅलो बिट्टू. हाय मामा. मामा, तुला माहितीये आज शाळेत क्राफ्ट टीचर आम्हाला फ्लावर बनवायला शिकवणार आहे. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. पण हे फ्लॉवर कोणाला आणून देणार आहेस तू? माझ्या मम्मीला. आणखी कोणाला? शो स्वीट. चल आता मामाला बाय करा आणि शाळेत चला. बाय बेटा. तू इथेच थांब, याला सोडून येते. बरं ताई. हे घे. बाय बिट्टू. बाय मम्मा. सांभाळून जा. बाय बाय.
काय झालंय देवेन? टेन्स का दिसतोयस? कोणी तुला काही बोललं का? दुसरं कोण बोलणार आहे ताई? या घरात एकच तर आहे जो भाषण देत असतो नेहमी. कळलं. नक्कीच तुझ्या जिजूंनी तुला 2 गोष्टी सांगितल्या असणार, हो ना? ताई, जिजूंना शहाणपणा शिकवण्याशिवाय दुसरं काही येतं का? पैसे तर कधी देत नाहीत. केव्हाही पैसे मागा, आपला शहाणपणा शिकवतात. कधी म्हणतात की बिलाचे पैसे कमी करा, कधी म्हणतात खर्च कमी करा. हे कसं पॉसिबल आहे ताई? मी त्यांच्यासारखा कोणी मिडल क्लास थोडी आहे की खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करू. ओके ओके, रिलॅक्स. मी देते तुला पैसे. किती पैसे हवेत? 20 लाख. $20 लाख? काय करणार आहेस एवढे पैसे घेऊन? ते अगं ताई, मी एका मित्राला पैसे उधार देण्याचं वचन दिलंय. त्याच्या आईला कॅन्सर आहे. मी जिजूंना सांगितलं की पैसे परत करेन, पण जिजू. ठीक आहे, मी बोलून बघेन तुझ्या जिजूंशी. हे तर चांगलं काम आहे. दुसऱ्याला मदत केली की पुण्य मिळतं. थँक्यू ताई. मला माहिती आहे जिजू तुला कधीच मना नाही करणार. बरं, मी येतो. थँक्स अगेन. कोणाचा फोन असू शकतो? हॅलो, कोण बोलतंय? करण. ओळखलंस का? आधी हे सांग, इथे फोन का केला आणि माझा नंबर तुला कुठून मिळाला? नंबर कुठून मिळाला, कोणी दिला, हे सगळं जाणून काय करणार आहे संगीता? पण हे जाणून घेणं महत्वाचं आहे की मी फोन का केला. हे बघ संगीता, तुझ्याकडे माझी एक वस्तू आहे आणि माझी ती वस्तू मला परत हवी आहे. हे बघ करण, माझ्याकडे तुझी कोणती वस्तू नाहीये, कळलं तुला? लग्नाच्या आधी मी सगळं तुला परत केलं होतं. नाही 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 बेबी, तुझ्याकडे माझी ती महत्वाची वस्तू आजही आहे. मी त्याच वस्तूबद्दल बोलतोय. हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगते, माझ्याकडे तुझी कुठली वस्तू नाहीये. संगीता, ती महत्वाची वस्तू तर तुझ्याकडेच आहे. तू मुकाट्याने परत दिलीस तर ठीकच आहे, नाहीतर काय झालं काका? गाडी का थांबवली? माहित नाही बेटा, गाडीत काहीतरी बिघाड झालाय. मी चेक करतो. अरे, बिट्टू कुठे गेला? बिट्टू, अरे हा बिट्टू कुठे गेला? बिट्टू, बिट्टू. तू बिट्टूला एकटं सोडलंच का? अहो ताई, मी त्याला एकटं कुठे सोडलं होतं? तो तर माझ्या बरोबरच होता. काय माहित
कुठे निघून गेला? जर बिट्टू तुझ्या सोबत होता तर गेला कुठे? काय करत होतास तू? साहेब, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, गाडीचं बोनेट उघडून मी गाडी दुरुस्त करत होतो. गाडी दुरुस्त करून मी बोनेट बंद केलं, बघतो तर बिट्टू नव्हता. ऐकलं तुम्ही? ऐकलं तुम्ही? मला बिट्टू हवाय. बिट्टू शिवाय नाही जगू शकत. मला बिट्टू हवाय. रिलॅक्स संगीता, रिलॅक्स. आपल्या बिट्टूला काही होणार नाही. अगं असेल तू इथेच कुठेतरी. आणि तसा आपला बिट्टू खूप समजूतदार आहे. तू बघ आता तो मला फोन करतो की नाही ते. जर त्याला फोन करायचा असता ना तर त्याने आतापर्यंत केला असता. माझा जीव घाबरतोय. प्लीज तुम्ही पोलिसांना फोन करा. पोलीस? पोलिसांना का फोन करायचा ताई? मला तर वाटतंय थोडा वेळ वाट बघावी. कदाचित बिट्टूच स्वतः फोन करेल. नवीन नंबर आहे, नक्कीच बिट्टूचा फोन असेल. हॅलो. 50 लाख रुपये, तेही हजारच्या नोटात. काय फालतूपणा आहे हा? कोण आहेस तू? बस असं समज की तुझ्या मुलाचा केअरटेकर आहे मी. काय बिट्टू तुझ्याकडे? सध्या तरी सुरक्षित आहे. हे बघ, माझ्या बिट्टूला काही झालं नाही पाहिजे. नाही करणार, शब्द आहे. पण जर पैशाची सोय केली नाहीस तर नक्की करेन. पैशाची जमवाजमव लवकर कर, कळलं? फोन करतो नंतर. आपल्या बिट्टूला किडनॅप केलंय. 50 लाख रुपये खंडणी मागितली. मग विचार काय करताय? देऊन टाका ना 50 लाख. 50 लाख बिट्टूच्या जीवापेक्षा जास्त नाहीयेत. देवेन अगदी बरोबर बोलतोय. तुम्ही काही करून ताबडतोब पैशांची सोय करा आणि त्यांना पैसे देऊन टाका. हे बघ संगीता, या लोकांचं काही सांगता येत नाही. काय गॅरंटी आहे की 50 लाख दिल्यानंतरही ते बिट्टूला काहीच करणार नाहीत? असं नाहीये ताई. किडनॅपर आपल्या शब्दाला जागणारे असतात. मी तर म्हणतो की तुम्ही पैशाची सोय करा. मी स्वतः तिथे पैसे घेऊन जाईन आणि बिट्टूला सुखरूप परत घेऊन येईन. देवेन अगदी बरोबर बोलतोय. काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे मला चांगलंच माहिती आहे. हॅलो, कमांड फोर्स. ताई, रडू नकोस. या ऑफिसर, मीच तुम्हाला फोन केला होता. खंडणीची किती रक्कम मागितली आहे किडनॅपरने? 50 लाख. जेव्हा बिट्टूला किडनॅप करण्यात आलं तेव्हा त्याच्यासोबत कोण होतं? ते माझा ड्रायव्हर. मी होतो साहेब. नेहमीप्रमाणे मी शाळेतून बिट्टूला घरी आणत होतो. साहेब, रस्त्यात कार अचानक बंद पडली. मी कार दुरुस्त करायला गेलो. त्यानंतर जेव्हा मी बघितलं तर बिट्टू नव्हता. तुझ्या आजूबाजूला अशी कोणती व्यक्ती होती का जिच्याबद्दल तुला असा संशय आहे की कदाचित ती बिट्टूला किडनॅप करू शकते? हो साहेब, जेव्हा मी गाडी रिपेअर करत होतो ना तेव्हा मला जाणवलं की माझ्या बाजूने एक गाडी वेगात निघून गेली साहेब.
फोन कोणाच्या मोबाईलवर आला? सर, माझ्या मोबाईलवर. तुमचा मोबाईल द्या इकडे. काय हाच नंबर आहे किडनॅपरचा? हो सर, हाच नंबर आहे. अभिनव, जरा हा नंबर बघ कोणता आहे. स्विच ऑफ आहे चीफ. त्या किडनॅपरने त्याचा मोबाईल स्विच ऑफ ठेवलेला आहे, म्हणजे आपण त्याचा नंबर ट्रॅक नाही करू शकणार. साहिल, या सगळ्यांचे मोबाईल आपल्या नंबरशी कनेक्ट कर, म्हणजे यांच्या फोनवर होणारं सगळं बोलणं आपल्याला ऐकायला मिळेल. ओके चीफ. आय एम शुअर, मला याची पूर्ण खात्री आहे की किडनॅपर पुन्हा फोन करणारच. वडापाव खा. ए, त्याचे हात आणि तोंड मोकळं कर. अरे तोंडाची पट्टी काढ. वडापाव खाईल कसा? अंकल मला सोडा, मला घरी जायचंय. अंकल सोडा. अंकल एक गप्पे, चल वडापाव खा. हे बघ, जर तू हा वडापाव नाही खाल्ला तर लक्षात ठेव, हा चाकू बघितलास हा चाकू? आता जास्त चावचाव केली ना तर याच चाकूने तुझी जीभ कापेन. कळलं का? चल. हा पतंग कुठून आला?
असेल कोण्या मुलाचा. अगं पण हा तर खूपच विचित्र पतंग आहे. हे बघ, ह्याच्यावर काहीतरी लिहिलंय. हेल्प बिट्टू. अगं हा तो मुलगा तर नाही ज्याच्या किडनॅपिंगची बातमी पेपरमध्ये छापून आली आहे. हे बघा, याच्यावर कोणाचा तरी फोन नंबरही आहे. आपल्याला ताबडतोब ही गोष्ट कमांड फोर्सला सांगायला हवी. मला माहितीये बिट्टूला कोणी किडनॅप केलंय. काय? जर तुम्हाला हे आधीच माहिती होतं तर तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? कारण मी ही गोष्ट मुकेशच्या समोर नसती सांगू शकले. अहो, अशी कोणती गोष्ट होती ज्याकरता तुम्ही तुमच्या मुलाचा जीवही धोक्यात घालायला तयार झालात? काही गोष्टी अशा असतात ज्या एक विवाहित स्त्री आपल्या नवऱ्यासमोर नाही सांगू शकत. काही हरकत नाही, तुम्ही आम्हाला सांगा कोण आहे तो, कोणी केलं तुमच्या मुलाला किडनॅप? करण. त्याचं नाव आहे करण भारद्वाज. करण भारद्वाज. कोण आहे हा करण भारद्वाज? माझा एक जुना मित्र. तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या याच जुन्या मित्राने तुमच्या मुलाला किडनॅप केलाय, राईट? होय, मला माहित आहे. कारण त्याने अनेकदा मला अशी धमकी दिली होती की जर मी बिट्टूला त्याच्या स्वाधीन नाही केलं तर तो त्याला पळवून नेईल. त्याच्या स्वाधीन नाही केलं तर म्हणजे त्याला असं वाटतं की बिट्टू त्याचा मुलगा आहे, म्हणून त्याला बिट्टू परत हवाय. त्याला वाटतं की वाटायचं? वाटतं. याचा अर्थ हे तुमचं दुसरं लग्न आहे? नाही, पहिलंच. एक मिनिट, जे काही तुम्हाला सांगायचंय स्पष्टपणे सांगा. खरं सांगायचं तर मी आणि करण लग्नापूर्वी खूप चांगले मित्र होतो. आमचे संबंध खूप जवळचे होते. आणि अचानक एक दिवस मला कळलं की मी त्याच्यापासून प्रेग्नेंट आहे. आणि ही गोष्ट कळल्यावर करणने तुमचा विश्वासघात केला? नाही, तो लग्नासाठी तयार झाला होता. आणि जेव्हा तो ही गोष्ट आपल्या गावी सांगायला जात होता तेव्हा त्याचा अपघात झाला आणि तो कोमात गेला. आणि मग तुमचा करणशी काहीही संबंध उरला नाही? बरोबर. मी फार दिवस वाट नव्हती बघू शकत, म्हणून जेव्हा मला मुकेशने विचारलं मी होकार दिला. आणि करण जेव्हा कोमातून बाहेर आला तेव्हा त्याने त्याचा मुलगा तुमच्याकडे परत मागितला. आणि तुम्ही नकार दिल्यावर त्याने बिट्टूला किडनॅप केलं. पण अभि, मला हे कळत नाहीये की जर करणच बिट्टूचा बाबा आहे तर त्याने यांना खंडणीचे पैसे का मागितले? हे तर करणच सांगू शकेल. कुठे राहतो हा करण? हे तर त्याने मला सांगितलं नाही. पण तो फोन तर त्याच्या मोबाईलवरूनच करत असेल ना? हो, फोन तर तो मला त्याच्या मोबाईलवरूनच करतो. तुम्ही त्याचा मोबाईल नंबर मला द्या. त्याचं घर तर आम्ही तसंच शोधून काढू. हे काय बोलताय तुम्ही? ऐकलं नाहीस तो? बिट्टू कुठे आहे? अरे, मला कसं कळणार बिट्टू कुठे आहे? उगाच भोळेपणाचं नाटक करू नकोस. बिट्टूला किडनॅप करून माहिती नसल्याचं नाटक करतोयस. आत्ता कळलं. म्हणजे हा सगळा संगीताचा डाव आहे. हा, स्वतःच बिट्टूला किडनॅप केलेला आहे आणि आरोप माझ्यावर लावून मला जेलमध्ये पाठवायचा आहे तिला. म्हणजे तुझी ती बडबड बंद कर आणि मुकाट्याने सांग बिट्टूला कुठे लपवून ठेवलंयस? अरे पण मी कशाला खोटं बोलू?
मी खरं बोलतोय, तुम्हाला कळत कसं नाहीये? आणि मी बिट्टूला किडनॅप का करेन? 50 लाखांच्या हव्यासापोटी. 50 लाख? हे बघा ऑफिसर, ही गोष्ट खरी आहे की मी संगीताला कॉल केलेला आणि हेही म्हणालो होतो की माझा मुलगा मला परत कर. पण याचा अर्थ असा नाही की बिट्टूला किडनॅप मीच केलंय. तुम्ही लोक माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? जर बिट्टूला तू किडनॅप नाही केलंस तर मग कोणी केलं? अरे याचा शोध घेणं तर तुमचं काम आहे, मला काय माहित. हो, बरोबर बोललास तू. याचा शोध घेणं आमचं काम आहे आणि आम्ही आमचं काम पूर्ण करूनच स्वस्थ बसतो. एक गोष्ट तू लक्षात ठेव, जर या किडनॅपिंग मध्ये तुझा थोडा जरी सहभाग असेल ना, तर मग आम्ही तुझं जगणं कठीण करून टाकू. कळलं तुला? हॅलो, अभिनव हिया. व्हॉट? कुठे? ठीक आहे, आम्ही थोड्या वेळात पोहोचतो. चीफ, मड आयलंडला एक पतंग मिळालाय. बहुतेक तो बिट्टूने उडवला असावा. ओके, चेक इट आउट. पतंग नक्कीच बिट्टूने बनवलेला आहे. त्याने खूप हुशारी दाखवून आपल्याकडे मदत मागितली आहे. हा पतंग तुम्हाला केव्हा आणि कुठे मिळाला? इथेच आज दुपारी. आज दुपारी? थँक्यू. काही सुगावा लागतोय अभिनव? हा सगळा भाग समुद्री आहे आणि इथे एकही उंच बिल्डिंग नाही. याचा अर्थ हा पतंग याच एरियातून कुठून तरी उडवण्यात आलाय. दुपारच्या वेळी या भागात हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. याचा अर्थ हा आहे की पतंग आजूबाजूच्याच एरियातून इथे आला असेल. या पतंगवर तेल आणि मसाल्याचे डाग आहेत. आणि हे लाल लाल काय आहे? दाखव. लाल मिरची. हा तर तोच मसाला आहे ना जो वडापाव आणि समोसा पावा बरोबर मिळतो. याचा अर्थ या पेपरमध्ये अशी एखादी वस्तू गुंडाळली होती ज्यात तेल आणि मसाला असतो. आपण या एरियातल्या सगळ्या वडापाववाल्यांकडे चौकशी करायला हवी. कदाचित त्यांनी कोणी लहान मुलाला पाहिलं असेल. हो, पण या एरियात तर फक्त आईस फॅक्टरीज आहेत किंवा मासळीची कोठार आहेत. यावरून हेच सिद्ध होतं की बिट्टू इथेच कुठेतरी आहे. आपण हा पूर्ण एरिया सर्च करायला हवा. You're right. बिट्टू इथेच कुठेतरी आहे. काय म्हणाला होता तो किडनॅपर? हेच म्हणाला की पैसे तयार ठेवा आणि ते आपल्याला सांगतील की पैसे कुठे पोहोचवायचे ते. ऑफिसर, माझ्या बिट्टूला काही होणार तर नाही ना? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या बिट्टूला काही होऊ देणार नाही. बहुतेक त्याचाच फोन आहे. एक मिनिट. साहिल. चीफ. तू मुकेश बरोबरच तुझा फोन उचल, म्हणजे आपल्याला त्याचं सगळं बोलणं ऐकायला मिळेल. यस चीफ. तुम्ही फोन उचला. हॅलो. पैसे तयार आहेत? हो, जसं तू सांगितलंस. सगळे हजार नोट आहेत. गुड, व्हेरी गुड. ते पैसे घेऊन जुन्या चौकात ये.
शहाणपणा केलास तर खूप भारी पडेल, कळलं? नाही नाही, मी असं काही करणार नाही ज्यामुळे माझ्या बिट्टूच्या जीवाला धोका निर्माण होईल. हा, तुम्ही घाबरू नका मिस्टर मुकेश. आम्ही त्या ठिकाणी तुमच्या सोबतच असू, पण अशा ठिकाणी लपू जिथून आम्हाला कोणीही बघू शकणार नाही. पण आम्ही असू तुमच्या आजूबाजूलाच. बरं. बोल अभिनव. चीफ, आताच आम्हाला एक असं गोडाऊन सापडलंय जे कित्येक महिने बंद आहे, पण त्याच्या बाहेर गाडीच्या टायर्सचे आणि काही लोकांच्या पावलांचे अगदी ताजे ठसे. आम्हाला वाटतंय की बिट्टू याच गोडाऊन मध्ये. गुड. हे बघ, तू आणि शायना काळजीपूर्वक अख्ख्या गोडाऊनची झडती घ्या. पण एक गोष्ट लक्षात असू दे, बिट्टूच्या केसालाही मुळीच धक्का लागता कामा नये. तोपर्यंत आम्ही किडनॅपरचा समाचार घेतो. राईट चीफ. कमांड फोर्स. हॅलो. सांगितलेलं कळत नाही? एकटा आहे. मी 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 एकटाच आलोय. खोटं बोलतोयस तू. तुझ्या सोबत कमांड फोर्सची माणसं आहेत जी झाडीत लपलेली आहेत. येडा वाटलो काय मी तुला? आता बघ, तुला तुझ्या मुलाचं प्रेत मिळेल. कम ऑन, मूव्ह साइड, मूव्ह. चला. थांब. थांब. ओ गॉड, या निरागस पोराला कसं बांधून ठेवलंय? शायना, इथे तर कोणीही नाही. मला वाटतं खंडणीची रक्कम घ्यायला गेले असावे. कमाल आहे, खूपच नवशिका दिसतोय. नाहीतर याला इथे असा सोडून नसता गेला. शायना, याच्या तोंडाची पट्टी उघड. हा. तुम्ही कोण आहात? बेटा, घाबरू नकोस. आम्ही तुझे मित्र आहोत. आम्ही तुला इथून न्यायला आलो आहोत. बिट्टू, बाळा, तू बरा आहेस ना? हो. तू त्या माणसाला ओळखशील ज्याने तुला किडनॅप केलं होतं? नाही. तू त्याचा चेहरा बघितला होता? हो हो. त्याचं नाव ऐकलेस तू? नाही. नाही. बरं हे सांग, तो दिसायला कसा होता? उंच होता, जाडा होता, काळा होता? कसा होता तो? तो काळासा, उंचसा, जाडा होता आणि त्याच्या कानात बाली आहे आणि हातात क्रॉस पण आहे. बेटा, मला सांग, ते असं चिन्ह होतं? हो हो हो. शायना, मला माहिती आहे किडनॅपर कोण आहे. राजा चौकडी. हो, ते सगळं ठीक आहे, पण हा बेशुद्ध झालाय. याला आपण हॉस्पिटलला न्यायला हवं. युअर राईट. हे तुमचं चुकलं जिजाजी.
मी तुम्हाला सांगितलं होतं की किडनॅपरला पैसे देऊन टाका, पण 50 लाख रुपयांकरता तुम्ही बिट्टूचा जीव धोक्यात घातला. अरे ज्या मुलाचा 5 करोडचा विमा काढलाय त्याच्याकरता 50 लाख खूप जास्त वाटतात. मिस्टर देवेन, मुकेशने जे काही केलं ते योग्यच केलं. काय ठीक केलं? आता तो किडनॅपर माझ्या बिट्टूला मारून टाकेल. आम्ही असं नाही होऊ देणार. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. मग आता काय करणार तुम्ही? कसं पकडणार त्याला? तू गप्प बस देवेन. का गप्प बसेल? जर माझ्या बिट्टूचं काही बरं वाईट झालं ना तर त्याला जबाबदार फक्त तुम्ही आणि तुम्ही असाल. बोल अभिनव. चीफ, आम्हाला बिट्टू सापडलाय. बिट्टू सापडला? दॅट्स गुड. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बिट्टू सापडला. चीफ, आम्ही त्याला हॉस्पिटलला नेतोय. हॉस्पिटल? का तो बरा तर आहे ना? हो, बेशुद्ध आहे. बहुतेक भूक आणि भीतीमुळे बेशुद्ध पडलाय तो. हो, बेशुद्ध आहे तो. त्याचं हृदय कमजोर आहे. त्याचे हार्टबीट्स अचानक वाढू लागतात. त्याची ट्रीटमेंट चालू आहे. बघा, इन दॅट केस तुम्ही त्याची मेडिकलची फाईल घेऊन ताबडतोब हॉस्पिटलच्या दिशेने निघा. कारण ट्रीटमेंट सुरू करण्याआधी डॉक्टरांना त्याची मेडिकल हिस्ट्री माहिती असणं खूपच गरजेचं आहे. समजलात? अजून एक चीफ, बेशुद्ध होण्याआधी बिट्टूने आम्हाला सांगितलंय की किडनॅपर कोण होता. राजा चौकडी. राजा चौकडी. राजा चौकडी, बिट्टू अग्रवालच्या किडनॅपिंगच्या आरोपाखाली आम्ही तुला अटक करतोय. बोल. मी काय नाही केलं. बोल. मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. साहिल, बघ खिडकीच्या मागे कोण आहे. ए राजा, बोल बोल. कम ऑन बोल काय. कम ऑन बोल काय. बिट्टू. चीफ, तो इथून पळाला. डॅम इट. हळूहळू हळूहळू. व्हेरी गुड. अजून पी. व्हेरी गुड. या मेजर साहेब, आमच्या बिट्टूचा जीव वाचून तुम्ही आमच्यावर जे उपकार केलेत ते आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकणार. हे अगदी खरं बोलतायत. एका आईला आपल्या मुलाला मिळवून तुम्ही खूप मोठे उपकार केलेत आमच्यावर. नाही, याला उपकार कसले मानताय? हे तर आमचं कर्तव्य आहे. आणि बिट्टूच्या हुशारीमुळे आम्ही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकलो. बाय द वे, किडनॅपर बद्दल काही कळलं? किडनॅपर आम्हाला मिळाला तर खरा, पण जिवंत नाही, मेलेला. मेलेला? हो, त्याला कोणीतरी शूट केलं. जेव्हा आम्ही त्याची उलट तपासणी घेत होतो तेव्हा कोणीतरी मागून येऊन त्याला शूट केलं. अशा लोकांचे खूप शत्रू असतात ना? हो, शत्रू अनेक असतात, पण मला वाटतं की ज्याने त्याचा खून केला तो त्याचा शत्रू नाही, त्याचा मित्र होता. त्याचा सोबती ज्याने त्याला किडनॅपिंग करता हायर केला होता. म्हणजे किडनॅपिंगचा प्लॅन त्या राजाने नाही तर कोणी भलत्यानेच केला होता? हो, पण तुम्हाला किडनॅपरचं नाव कसं कळलं? की तुम्हीच तर फोनवर त्याचं नाव घेतलं ना? काही राजा चौकडी असं काही? हो, राजा चौकडी. पण तो एक फुटका गुन्हेगार होता. किडनॅपिंग करणं हा त्याचा धंदा नव्हता. कोणीतरी त्याला किडनॅपिंग करण्याकरता हायर केलं होतं. कोणी? तोच जो फक्त बिट्टूला किडनॅपच नाही तर मारूनही टाकणार होता. खून? हे तुम्ही काय बोलताय? बिट्टूचा खून करून कोणाला काय मिळणार आहे? 5 करोड रुपये. 5 करोड?
हो, 5 करोड रुपये. बिट्टूचा 5 करोडचा विमा होता ना, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते 5 करोड तुम्हालाच मिळणार होते ना. काय बडबडताय तुम्ही? थोड्या पैशांकरता मी माझ्याच मुलाचा खून करेन? थोडे पैसे नाहीत मिस्टर मुकेश, 5 कोटी रुपये. आणि 5 कोटी ही रक्कम सध्या तुमच्याकरता खूप महत्वाची आहे, कारण तुम्ही अकंठ कर्जात बुडालेले आहात. पण कोणी बाप आपल्या मुलाचा खून कसा काय करू शकतो? बरोबर, पण यांना माहिती होतं की बिट्टू यांचा मुलगा नाहीये. व्हॉट नॉनसेन्स! बिट्टू माझा मुलगा आहे. तुम्हाला माहित होतं? हे सगळं खोटं आहे संगीता. मला हे कसं कळणार आहे की तो डीएनए टेस्टमुळेच. तीच बिट्टूची डीएनए टेस्ट जी तुम्ही 2 आठवड्यांपूर्वीच केली होती, हॉस्पिटलमध्ये असताना. बिट्टूच्या फाईलमध्ये त्याच्या पॅथॉलॉजिकल टेस्टची रिसीट आहे, आणि त्याच्या सगळ्या टेस्टमध्ये डीएनए टेस्ट पण आहे. तुम्हाला हे कुठून तरी कळलं होतं की तुमची पत्नी आणि करण यांच्यात संबंध आहे, म्हणून तुम्ही बिट्टूची डीएनए टेस्ट करून घेतली. तुम्हाला एक गोष्ट माहितीये, गुन्हेगार कितीही चालाख असला तरी काही ना काहीतरी चूक नक्की करतोच. तुम्ही ती डीएनए टेस्ट तर जरूर वेगळी केली होती, पण त्याचं पेमेंट इतर टेस्ट बरोबर केलं होतं. बस इथेच तुम्ही चुकलात. तुम्ही काहीच सिद्ध करू शकणार नाही. मिस्टर मुकेश, ज्या डॉक्टरकडून तुम्ही डीएनए टेस्ट करायला होत्या त्याने त्याची साक्ष दिलेली आहे. आता मला वाटतं की बऱ्या बोलानं तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करावा. नाहीतर आम्हाला खरं काढून घेणं चांगलं जमतं. हो, मग मी काय करायला हवं होतं? काय करायला हवं? कुणा दुसऱ्याच्या पापाचं ते बीज माझ्या प्रेमाने वाढवायला हवं? अख्ख्या जगाकडून माझी फसवणूक झाली, बिझनेसमध्ये फसवणूक, त्यामुळे माझी कंपनी बंद पडायला आली. मैत्रीत फसवणूक, आणि सगळ्यात मोठी फसवणूक तर माझ्या या बायकोने केली आहे. माझी कुण्या दुसऱ्याचं पाप माझ्या माथी मारलं. म्हणून मी सगळ्या प्रॉब्लेम्सना एका फटक्यात संपवण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेण्याआधी तुम्ही एकदाही त्या निरागस मुलाचा विचार नाही केलात, जो आजही तुम्हाला स्वतःचा बाप समजतोय. मिस्टर मुकेश, आम्ही तुम्हाला बिट्टूचं किडनॅपिंग आणि राजा चौकडीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतोय. तू माणूस नाही, तू राक्षस आहेस. मी तुला कधीच क्षमा नाही करू शकत. कधीच क्षमा नाही करू शकत मी तुला. पण चुकी तुमची पण आहे संगीताजी, कारण जी नाती अस्त्याच्या पायावर उभी असतात त्या नात्यांना कोलमडायला वेळ मुळीच लागत नाही. आणि अशी नाती जेव्हा संपतात तेव्हा ती आपल्या बरोबर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. हे लक्षात असू द्या.